महाराष्ट्रातील 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात प्रमुख पक्षांकडून 14 महिला उमेदवार नशीब आजमावत आहे। गेल्या लोकसभेत देशभरातून 78 महिला निवडून आल्या होत्या। महिला खासदार संख्येचा तो उच्चांक समजला जातो, तर याच लोकसभेत महाराष्ट्रातूनही सर्वाधिक अशा 8 महिला खासदार निवडून गेल्या होत्या। यंदाच लोकसभेतही तो विक्रम मोडला जाईल अशा लढती राज्यात होऊ घातलेल्या आहेत। काही उमेदवारांची नावे अद्याप जाहीर होण्याची शक्यता अजून बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आपल्या भवजय व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पती सुनेत्रा पवार यांच्याशी लढणार आहेत। राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घराण्यातील या लढ्याकडे सर्वाधिक लक्ष वेधले आहे। सुळे या अनुभवी आहेत, सलग 3 वेळा त्या लोकसभेत चांगल्या कामगिरीच्या जोरावर चमकत आहेत। सुनेत्रा पवार या राजकारणात नवख्या समजल्या जातात। मात्र अजित पवार यांच्या पत्नी, पवार घराण्याच्या सून व ज्येष्ठ नेते डॉक्टर पद्मसिंग पाटील यांच्या भगिनी म्हणून त्याही तगड्या उमेदवार मानल्या जातात। जळगाव मतदारसंघातून स्मिता वाघ या भाजपाकडून लढत आहेत। त्यांचा सामना शिवसेनेचे ठाकरे गट करण पवार यांच्याशी होईल। रावेर मतदारसंघातून विद्यमान खासदार रक्षा खडसे या उमेदवार आहेत। सलग 3री टर्म त्या जिंकतात, काही पाहणे महत्त्वाचे आहे। दीपक राठोड यांचा रिपोर्ट DR न्यूज जळगाव।